आवाज येतोय काय हो? हो सर. ओके. किती जॉईन होतात विद्यार्थी डिव्हिजन बी मधले? फोर्टी पर्यंत असतं. बर. अमोल सातपुते, तुमचा माइक म्यूट करा प्लीज. अमोल. बाकीचे अटेंडन्स कशी घेतात तो? हॅलो. स्क्रीनशॉट करते ते. हा, तर आपण स्क्रीनशॉट नाही काढणार आहे बरं का. व्हॉट यू नीड टू डू, चॅट बॉक्स मध्ये फक्त तुम्ही तुमचा रोल नंबर लिहायचा आहे. फॉर एक्झाम्पल माझा रोल नंबर 15 आहे, तर मी B15 लिहिणार सगळ्यांनी. आपल्या विषयामध्ये प्रोग्रामिंग हा शब्द आहे बरं का. तर लेटस यूज आहे ना प्रोग्रामिंग. So whatever if you are writing your roll number in this way, automatically your attendance will be marked. That is the feature which is available with Zoom application. So let us use it. So I request all the students, those who have joined this Zoom meeting for computer programming subject, it's my request, please mention your roll number in the chat box. While mentioning your roll number in the chat box, you use and such kind of notation, where first of all you will write your roll number, then you write first of all you write your division, then you can write your roll number B15. For example, my roll number is 7, so I can write B07. काय अडचण? हॅलो, समजलं का? फक्त रोल नंबर लिहा तिकडे चॅट बॉक्स मध्ये जाऊन.
22 जणांमधले फक्त 10 रिस्पॉन्सेस आलेत बघा आहे ना. श्रीनाथ पाटील अनम्यूट करा आहे ना, ज्यावेळेस बोलायचं त्यावेळेस म्यूट कर, काय बघा ना, म्यूट करा आहे ना, तुमचा माईक म्यूट करा आहे ना, अनम्यूट आहे तो. जोंधळे सर पण जॉईन झालेत काय? हॅलो जोंधळे सर, आर यू देअर? Students, those who have joined this Zoom meeting, once again, I'm requesting them, please mention your roll numbers in the chat box. So these are the notations we are following. Automatically, your attendance will be recorded by Zoom. हे असं लिहायचं नाही बरं का, 11B सायली गावडे असं लिहिल्यानंतर ते सॉर्टिंग नाही होत. डू यू नो व्हॉट इज मीन बाय सॉर्टिंग? So if you have data and if that data I wanted to sort out, then it is not possible for us to sort out the data if data is not uniform. Do you know this? Hello. माहिती आहे का तुम्हाला? काही जणांनी बघा ना 52-52-B असं लिहिलं असेल तर ते कसं डेटा सॉर्ट होईल? 11B सायली गावडे नाव वगैरे लिहायची गरज नाही. ओनली यू मेन्शन युअर रोल नंबर in this way, B15, B07. Once again, I am requesting all the students of second year civil engineering students, please mention your roll numbers in the chat box. Notations I have. Screen दिसते का तुम्हाला? Hello. Screen Yes, दिसते? sir. हा, त्या स्क्रीनवरती मी लिहिलं इकडे B15, B07 अशा पद्धतीने तुमचे रोल नंबर चॅट बॉक्स मध्ये लिहा. ऑटोमॅटिकली तुमची अटेंडन्स लागेल. पहिल्यांदा आपले थोडेसे 4-5 मिनिट वाया जातील, पण इथून पुढे आपला वेळ वाया नाही जाणार अटेंडन्स घेण्यासाठी, ना तुमचा ना माझा. B02 साक्षी हे जे लिहिलेलं आहे हे चुकीचं आहे ना. B02 असं लिहा ना साक्षी. 52-B हे हा चुकीचं. सर केला आहे आता. ओके, व्हेरी गुड. 15B असं कुणीतरी लिहिलेलं आहे ना, वैष्णवी जाधव. त्यांनी कसं लिहायला पाहिजे? B15 एवढंच लिहायचं आहे. 52 कुणीतरी लिहिलेलं आहे ना श्रीनाथ, तर ते कसं लिहायचं आहे? B55. B स्पेस 24 लिहिलेला आहे, तिकडे स्पेस पडला. तो स्पेस म्हणजे युनिफॉर्मिटी मेंटेन नाही झाली, लक्षात घ्या. तो स्पेस काढून B24 असं लिहा. B24. हॅलो, B24 आहेत का? B24 आहेत का? येस सर, करते की. प्लीज प्लीज प्लीज. 59B असं कोणीतरी लिहिलेलं आहे बरं का. B59 असं लिहा. अमोल आहेत का? अमोल? हा सर, केले की. हा, नाही मी जुनं बघतोय बरं का. ज्या चुका झाल्या त्या जुन्या चुका आहेत, खालचं मला दिसत नाहीये. सिस्टमचा मे बी प्रॉब्लेम असेल, माहित नाही. 03B असं लिहिलेलं आहे ना क्षितिजा, तर ते कसं लिहायला पाहिजे? B03. क्षितिजा, क्षितिजा सॉरी, क्षितिजा आहेत का? लिहिलंय सर, लिहिलंय. व्हेरी गुड. 26 नुसतंच लिहिलंय कोणीतरी, त्यांनी करेक्ट केलेत का बघा ना. B26 असं लिहा. हॅलो, केले सर करेक्ट खाली. ठीक आहे ठीक आहे. आता B31 लिहिताना बरं का, B जो आहे तो स्मॉल B31 असा लिहिला गेला आहे. प्रतीक्षा कोण आहेत का बघा ना त्यांच्याकडून. तर तो B जर कॅपिटल काढला तर मला थोडस, मी तुमचा आभारी असेन. आपली जर जी काय सॉर्टिंगची तिथं बघा ना एक्सेल मध्ये हा जो काही करते सर, करते एक मिनिट. हा प्लीज प्लीज.
किती जण जॉईन झाले बघा आहे ना, अजून होतातच आहे ना. आपण पहिले फक्त 5 मिनिट देणार आहे बरं का. बाकीच्यांचं माहित नाही मला कसे करतात काय. मी पहिले फक्त 5 मिनिटं तुम्हाला देणार आहे आणि पहिल्या 5 मिनिटामध्ये मी फक्त ऍडमिट बटन दाबत बसणार आहे. परत मला वेळ नाही आहे ऍडमिट बटन दाबत बसायला. जे कोण लेट येतील 5 मिनिटाच्या नंतर त्यांना घेतलं नाही जाणार आपल्या मीटिंग मध्ये. काय अडचण? जर कुणाची काय अडचण असेल तर आत्ताच सांगा. हॅलो हॅलो हॅलो. नो सर. आपण आपलं लेक्चर जर 1ला असेल तर 1:05 आपण ऍडमिट करू आहे ना विद्यार्थ्यांना. पण जर एक म्हणजे 5 मिनिटानंतर जर कोण येत असेल तर तो डिस्टर्बन्स होईल एंटायर क्लाससाठी आपल्या. तर जे कोण लेट येतील त्यांना घेतलं नाही जाणार आहे ना. स्नेहा कोण आहेत बघा ना, त्या लेट आलेत, जॉईन झाल्यात. कारण की ज्या काही इन्स्ट्रक्शन दिल्या जातात त्या इन्स्ट्रक्शन मिस होतात जे जॉईन लेट होतात आहे ना. तर ऑन बिहाफ ऑफ मी आहे ना, हू विल गिव्ह एन इन्स्ट्रक्शन दोज हू हॅव जॉईन लेट. कोण सांगेल का काय करायला सांगितले पहिल्यांदा पहिल्या 5 मिनिटात? हॅलो उदय आत्ता जॉईन झालेले आहेत ना. उदय अजून होतात आहेत जॉईन. Here, once again, I am repeating, student, those who have joined late, and for them, this is the first and last lecture for you. Henceforth, I will not be allowing student those who are joining and late after 5 minutes. ऋतुजा शिर्के आता आल्यात बघा त्या. उदय आले का आत? उदय, चैताली आता जॉईन झालं बघा. 40 जॉईन होतात काय? जॉईन किती होतात? विद्यार्थी जॉईन किती होतात? कोण बोलेल का तिकडे? ठीक आहे. जे लेट जॉईन झाले त्यांना कोण इन्स्ट्रक्शन देईल का? ऑन बिहाफ ऑफ मी हू विल गिव्ह इन्स्ट्रक्शन्स दोज हू हॅव जॉईन्ड लेट अँड will unmute. Please unmute yourself and try to give some kind of instructions student those who have joined late. And this is the first and last chance म्हणू आपण where I allowed you and late coming म्हणू late entry in the meeting. कोण सांगेल का instructions? Hello. ठीक आहे, चालू करूयात काय आपण? आता जे कोण येतील त्यांना घेतलं नाही जाणार मीटिंगच्या आतमध्ये बरं का. लेट अस स्टार्ट. येस सर. येस सर. येस सर. Okay, very good. See, such kind of responses are required. I wanted what kind of sessions, interactive sessions, if you will be giving responses, it will be very useful for all of us. We can understand each other and we can move very fast ahead. Am I right? Hello? Yes? Yes sir. Yes, Yes sir. So students, those who have joined late, for them, I am giving some kind of instructions. I request students, those who have joined late, please mention your roll numbers in the chat box. While mentioning roll number in the chat box, please follow this notation. If suppose your roll number is 15, your division is B, so you write only B15. Suppose my roll number is 7, so I can write B07. So these are the notations we are following. This will help all of us to record attendance, okay, in the Excel sheet very easily, and I can sort it out. And missing students, those students who have not joined our sessions, it will be very easy for me to track those students. I can give that report to your class coordinator. Have you understood what you need to do, students those who have joined? Have you understood? Hello? Hello?
Yes, sir. उदय आहेत का? उदय, स्नेहा, उदय लेट जॉईन झालेली. हॅलो हॅलो मिस्टर उदय B46 आहेत का हो? आहे की सर. तुमचा रोल नंबर नोंदवा की किती आहे. रक्त आटलं माझं इकडे बरं का. सांगितलेलं समजलं का? केले बरोबर. हा केले सर, करेक्शन केलंय. हा, तुमचा रोल नंबर तिकडे टाकला का चॅट बॉक्स मध्ये? उदय, हा सर, टाकाल. हा टाका की प्लीज आहे ना. नाहीतर अटेंडन्स लागणार नाही तिकडे बरं का. आपण थोडीशी वेगळ्या प्रकारे अटेंडन्स घेतोय, जिकडे स्टुडंट इज मेन्शनिंग और रायटिंग रोल नंबर इन दी चॅट बॉक्स ऑटोमॅटिकली. नाव लिहायची गरज नव्हती आहे ना उदय? मिस्टर उदय, फक्त बी. आता B10B कुणीतरी टाकलं बघा ना. स्नेहल, स्नेहल आहेत का? स्नेहल, Yes. Yes, sir. हा कसं टाकायचं स्नेहल सांगितलं की मी इकडे स्क्रीनवर लिहून दाखवलंय ना स्नेहल. हॅलो 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 स्नेहल आहेत का? स्नेहल, हा पहिल्यांदा B लिहायचं आहे, नंतर 10 लिहायचं आहे ना. 10B असं लिहायचं नाही. Okay, sir. हा प्लीज प्लीज टाका. मी वेट करतोय तुमच्यासाठी. अजून कोण राहिलंय का बघा ना. प्लीज मेन्शन युअर रोल नंबर्स इन द चॅट बॉक्स. आपण पहिले 10 ते 15 मिनिटं थोडीशी वाया घालवतोय ह्याच्यासाठी. परत मी हे सांगत नाही बसणार आहे ना. स्टुडंट दोज विल बी मेन्शनिंग रोल नंबर्स इन द चॅट बॉक्स ओनली देअर अटेंडन्स विल बी रेकॉर्डेड ऑटोमॅटिकली बाय द Zoom application. And students those who will not be mentioning their roll numbers, definitely they will be treated as absent students. Such roll numbers will be reported to your class coordinators. I hope you have understood. Is it okay? Hello. Yes, sir. Please Yes, sir. येस सर. कॉपरेट करा बरं का. गोष्टी एकदम सोप्या आहेत, आपण अवघड केलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला सगळं अवघड जात आहे. आणि आपला विषय जो आहे तो थोडासा वेगळा आहे ना, कम्प्युटर प्रोग्रामिंग. आता तसं बघायला गेलं तर तुम्ही सिव्हिलचे आहात, मी मेकॅनिकलचा आहे. कॉम्प्युटरचा आपला काहीच संबंध नाही आहे. तरी पण आपण एकत्र आलोय काय हो? हॅलो. Yes, sir. हो, sir. हा, तर ह्या विषयापुरता आपण एकत्र आलोय असं समजून ह्या विषयाला न्याय देऊया ना. लेट अस गिव्ह अ जस्टिस टू दिस सब्जेक्ट. जे काय असेल ते, कसला सब्जेक्ट आहे काय आपण समजून घेऊया. लेट अस स्टार्ट. लेट अस स्टार्ट. Yes, sir. Sir. Yes, sir. See here, 37 students have joined. Once again, I am repeating. For first 5 minutes, late coming is allowed. After 5 minutes, I will not be admitting you. This is the first lecture where we are investing काय म्हणणार बघा our time, but this will not happen for further lectures. Please cooperate me. This is my sincere request to all the students those who have joined in this Zoom meeting. आता आलेत बघा ना. बेदरेकर म्हणून कोणतरी आहेत. घेऊया त्यांना आपण आता. सुफियाना बेदरेकर. Now who will give instructions to Bedrekar? Because she joined late. Hello. On behalf of me. हे जमलं पाहिजे बरं का. उद्या कंपनीत किंवा उद्या स्वतःची काही कंपनी खोलली तुम्ही, इंटरनॅशनल लेवलला जर काय केलं तुम्ही ॲज अ सिव्हिल इंजिनियर, and if you are conducting some kind of meetings in such scenarios, you will be able to handle the meetings. So on behalf of me, who will give an instructions to Bedrekar, Sufia Bedrekar? कोण देईल? काय करायचं आहे सांगा फटाफट. चला आहे, वेळ चालला आपला आहे. हॅलो हॅलो
Sophia Bedrikar, can you unmute yourself? Hello. 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 आहेत का गेले बघा. हॅलो. दिसत नाहीत काय गेल्या वाटतं. ठीक आहे. Let us start. Let us start. Hello. I hope everyone has mentioned their roll numbers in the chat box. So, Jundre sir, are you there? Hello. Yes, sir. Yes, sir. Okay, sir. Okay. एक मिनिट हा. क्लिअर करू आपण थोडीशी स्क्रीन. Yes. Sir, name of our subject is computer programming and numerical methods. असं आपल्या सब्जेक्टचं नाव आहे. शॉर्ट मध्ये ह्याला आपण CPNM असं म्हणणार आहोत. येतं का लक्षात बघा. तुमच्या टाइम टेबल मध्ये असं काहीतरी लिहिलं असेल तिकडे CPNM. तर ते CP म्हणजे कम्प्युटर प्रोग्रामिंग अँड न्यूमरिकल मेथड्स म्हणजे NM. तर ह्याच्यामध्ये जो हा पार्ट आहे ना कम्प्युटर प्रोग्रामिंग, ह्या पार्ट साठी SD भोसले सर आहे. SD भोसले म्हणू आपण. ठीक आहे, म्हणजे मी. ओके. आणि ह्या पार्ट साठी न्यूमरिकल मेथड साठी आपले जुंगळे सर आहेत. कपिल जुंगळे सर. बरोबर काय सर? Yes, sir. Yes. सो न्यूमरिकल मेथडचा पार्ट जो काही आहे तो जुंधळे सर क्लिअर कव्हर करतील म्हणून आपण. आणि कम्प्युटर प्रोग्रामिंग साठी जे काय असेल ते माझ्याकडून क्लिअर कव्हर केलं जाईल असं म्हणू आपण. आपल्या हा सब्जेक्टचा कोड आहे CV227. दिस इज दी कोर्स कोड फॉर आवर सब्जेक्ट. कम्प्युटर प्रोग्रामिंग अँड न्यूमरिकल मेथड इज नेम ऑफ आवर सब्जेक्ट. आय थिंक ओनली 2 hours पर वीक. ओके. आता इकडे कसं एक्सपेक्ट आहे की 2 hours प्रॅक्टिकलचे आणि 2 hours थेअरीचे. पण आता राईट नाव बिकॉज ऑफ दिस COVID-19 पॅन्डेमिक सिच्युएशन इट इज नॉट possible for us to complete this practical part, and because of which department has reduced number of lectures okay for our subject. मला वाटतं 2 hours per week असं एवढंच आहे. आउट ऑफ दिस 4 hours 2 hours per week असा आपला तुमच्या टाइम टेबल मध्ये तिकडे टाइम टेबल मध्ये असं काहीतरी टाइम टेबल बसवलंय त्यांनी. 2 hours per week. बरोबर काय? हॅलो. येस. माहित नाही म्हणा. Yes, sir. टाइम टेबल कोण बघतो? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बघताय म्हणजे टाइम टेबल. ठीक आहे. तर तिकडे 2च तास दिलेले आहेत बरं का. त्या 2 तासामध्ये हा सब्जेक्ट जे 4 तास होते आधी म्हणजे कोविड नसताना तिकडे 4 तास मिळले असते म्हणून आपण. पण बिकॉज ऑफ दिस COVID-19 pandemic situation we are getting only 2 hours, and within 2 hours we are trying to understand okay in 1 week. Okay, only 2 hours will be getting, and there are actually 2 different subjects म्हणू आपण. कम्प्युटर प्रोग्रामिंग हा वेगळा आणि न्यूमरिकल मेथड हा वेगळा असं म्हणू आपण. ठीक आहे. आता साजिद मुजावर आले, त्यांना घेतलं नाही जाणार आहे आतमध्ये. ठीक आहे. जे कोण लेट आले आता बस आहे, भरपूर झालं तिकडे. कळलं का काहीतरी सांगितलं मी? हॅलो. अँड एक्झामिनेशन जर स्कीम बघितली तिकडे तर तिकडे POE आहे ना, प्रॅक्टिकल ओरल एक्झाम, जी 50 मार्काची घेणं अपेक्षित आहे, घेतली जाईल युनिव्हर्सिटीकडून. ती कशी घेतली जाईल त्याच्याबद्दल अजून काही क्लॅरिफिकेशन नाहीये. बिकॉज ऑफ दिस COVID-19 पॅन्डेमिक सिच्युएशन अगेन दिस एक्झाम इफ सपोज university wants to take physically in the college level, so it is very difficult. We don't know what will happen after 2 to 3 months. तर हे कसं होईल हे अजून आपल्याला कोणालाच नाही माहित. ठीक आहे. प्रॅक्टिकल ओरल एक्झाम जी 50 मार्काची घेतली जाईल, जे बाहेरचे एक्सटर्नल टीचर्स येऊन तुमचा परफॉर्मन्स इव्हॅल्युएट वगैरे करतील, काही क्वेश्चन्स वगैरे विचारतील, तर त्याला आपण प्रॅक्टिकल ओरल एक्झाम असं म्हणतोय, जी 50 मार्कांची आहे. आणि ICA म्हणजे इंटरनल कंटिन्युअस असेसमेंट आपण म्हणतो, ज्याला 25 मार्क आहेत, ज्याला आपण टर्म वर्क असं म्हणतो. ISC जी इन सेमेस्टर एक्झाम असते, जी 30 मार्काची किंवा 25 मार्काची बाकीच्या विषयांसाठी मे बी घेतली जात असेल, तर ती आपल्या विषयाला घेतली नाही जाणार, कारण की त्याचं स्ट्रक्चर नाही आपल्याकडे. काय अडचण? No, sir. एक्झाम इन सेमेस्टर No, sir. इन सेमेस्टर एक्झाम विल बी कंडक्टेड ऍट कॉलेज लेवल म्हणू आपण. 3 एक्झामिनेशन्स विल बी कंडक्टेड, ज्याला आपण ISC म्हणतो. अँड बेस्ड ऍव्हरेज ऑफ बेस्ड 2 परफॉर्मन्सेस
will be forwarded and will be sent to university and accordingly your evaluation will be made by the college level. त्याला आपण ISC म्हणतो. तर तसली एक्झाम आपल्याला घेतली जाणार नाही. आपल्या एक्झामिनेशन आपल्या स्ट्रक्चर मध्ये ते नाहीये. फक्त POE घ्या म्हणलं तिकडे 50 मार्काचे आणि ICA म्हणजे जे काय आपण इकडे शिकवतोय, तुम्ही जे काय लॅब मॅन्युअल वगैरे लिहिणार, जे काय थोडेशा असाइनमेंट्स वगैरे दिले जातील, जे काही प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करणार इकडे मॅथमॅटिकली, तर त्याच्यासाठी 25 मार्क दिले जातील. असा टोटल आहे ना, टोटल 75 मार्क्सचं वेटेज असलेला हा सब्जेक्ट आहे. काय अडचण? हॅलो हॅलो तर मी जातोय पुढे. लेट अस ट्राय टू अंडरस्टँड कोर्स ऑब्जेक्टिव्ह. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय हो? काहीतरी उद्दिष्ट युनिव्हर्सिटीनी डोळ्यासमोर ठेवलेलं आहे ना. हा विषय ज्यावेळेस विद्यार्थ्यांना आणला जाणार आहे सिव्हिल इंजिनिअरिंगच्या स्पेशली म्हणून आपण, तर काहीतरी उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलेली आहेत. तर ती उद्दिष्ट काय आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे तितकंच. आणि हे उद्दिष्ट समजली तर त्या सब्जेक्ट मध्ये काहीतरी थोडासा इंटरेस्ट म्हणू आपण, आवड निर्माण होईल आणि आवड निर्माण झाली तर अभ्यास केला जाईल. त्याच्यासाठी ही उद्दिष्ट म्हणू, ऑब्जेक्टिव्ह म्हणू. पहिलं ऑब्जेक्टिव्ह जर तुम्ही बघितलं तिकडे, टू अनेबल स्टुडंट्स टू डेव्हलप कम्प्युटर अल्गोरिदम फॉर सॉल्व्हिंग दी सिव्हिल इंजिनिअरिंग प्रॉब्लेम्स. काय कळतंय हो ह्यातून? हॅलो हॅलो लास्ट मला वाटतं लास्ट इयरला बरं का FY BTech पार्ट 2 मध्ये कम्प्युटर प्रोग्रामिंग नावाचा विषय होता काय हो? नाव थोडंसं वेगळं होतं मला वाटतं. प्रोग्रामिंग फॉर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. एम आय राईट? हॅलो आठवतं का बघा. डिप्लोमाचे किती जण आहेत यात? डिप्लोमाचे आहेत सर सगळे. सगळे डिप्लोमा वालेचे सर. सगळे डिप्लोमाचेच आहेत? हा बरं. मग तुम्हाला डिप्लोमाला होता का कम्प्युटर प्रोग्रामिंग C लँग्वेजचा विषय? असणार आहे बरं का. हॅलो नव्हता सर. नाही सर. नव्हता. सगळेच्या सगळे डिप्लोमाचे विद्यार्थी? हो सर. ठीक आहे, व्हेरी गुड आहे. हो सर, डायरेक्ट सेकंड इयर. डायरेक्ट सेकंड इयर बरं का. असं आता इथं म्हणून चाललं आपलं बरं का, कारण की आपण शिकतोय सगळे, आपण कॉलेजमध्ये आहोत. पण असं जर आन्सर तुम्ही उद्या कंपनीत किंवा स्वतःची कंपनी काढली तर दिलं तर चालेल काय हो? चालेल काय ना? असं आन्सर दिलं तर चालेल का? ग्लोबल मार्केटमध्ये गेलो आपण, आपलं इंजिनिअरिंग संपलं, तुमचं आता डिप्लोमा संपून तुम्ही इंजिनिअरिंगला आलाय, उद्या इंजिनिअरिंग पण संपेल. इंजिनिअरिंग संपल्यानंतर एकतर तुम्ही स्वतःच काहीतरी कन्स्ट्रक्शनचा बिझनेस चालू करताल किंवा काहीतरी कोणतरी सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये घुसेल. MPSC UPSC करण्याचे काही जणांचे विचार असतील, माहित नाही. तर आपण शिकायला पाहिजे का नाही? वेगळ्या पद्धतीने जाऊ आपण. कॉम्प्युटर प्रोग्रामिंग हे शिकायला पाहिजे का नाही? येस सर. यस सर, शिकायला पाहिजे. शिकायला पाहिजे. Sir, most of the times, if suppose civil engineering problems also you wanted to solve, and if you are solving some civil engineering problems, at that time what is required? You need some inputs, okay? You need some formulae. By using certain values which will be coming in the form of inputs, these values we will use formula and we will find certain answers and we will solve our civil engineering problem असं म्हणू आपण वेगळ्या पद्धतीत. आणि हे सगळं करण्यासाठी जर आपण कम्प्युटरचा उपयोग नाही केला तर आपल्याला काय करायला लागेल? हॅलो 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 आपल्याला पेन घ्यायला लागेल, पेपर घ्यायला लागेल, कॅल्क्युलेटर घ्यायला लागेल, फॉर्म्युल्याची यादी घ्यायला लागेल, बऱ्याच गोष्टी करायला लागतील. अँड देन वी कॅन सॉल्व सिव्हिल इंजिनिअरिंग प्रॉब्लेम. एम आय राईट? येस सर. हा, मला वाटतं आपलं लेक्चर बरं का इकडे काहीतरी ब्रेक होईल. मला वाटतं 40 मिनिटाचं ब्रेक होतं ते 40 मिनिटानंतर. सो वन्स अगेन सेमच लिंक असेल आपली, त्या लिंकनी जॉईन व्हा. बरोबर काय? मला मेसेज आलाय का? हा, तर 10 मिनिटानंतर आपली काहीतरी मीटिंग बंद होईल. आपला 2 तासाचा सेशन आहे आता. तर इमिजिएटली त्याच लिंकला क्लिक करून परत एकदा झूम मीटिंग मध्ये जॉईन व्हायचं आहे आपल्याला सगळ्यांनाच. तुम्हाला, मला, बघा ना, सगळ्यांनाच आपल्याला.
आणि हे थोडस फ्री व्हर्जन आहे म्हणू आपण झूमचं, जिकडे हा डिस्टर्बन्स येत राहील. तर ह्या डिस्टर्बन्सला आपण पॉझिटिव्हली घेऊया. जिकडे आपण पैसे न देता हे वापरतोय, जर आपण पैसे दिले तर तिकडे 24 तास आपली मीटिंग चालू राहते बरं का. त्याला काहीतरी चार्जेस आहेत, मला वाटतं 100 विद्यार्थी जर असतील तर तिकडे 100 विद्यार्थ्यांना 1534 रुपये काहीतरी भरल्यानंतर आपल्याला 24 तास मीटिंग घेता येते. फक्त तिकडे पेड सर्व्हिस आहे ती. मला वाटतं इकडे आपण तुमचं विकत घेतलेलं आहे का सगळ्यांचं असंच होतं? हॅलो, 40 मिनिटं. सगळ्यांचं असंच होतं सर. हा, शक्य झालं तर एक छोटीशी रिक्वेस्ट करून बघा ना तुमच्या शिष्यांना, की विकत जर घेतलं गेलं ते तर एकच लिंक राहील. असा प्रत्येक टीचरच्या वेगळ्या लिंकनी जॉईन व्हायची गरज नाहीये. एकच लिंक राहील पूर्ण अख्ख्या डिव्हिजन साठी. आणि ती जी काही झूम मीटिंग असेल ती किती 24 तास चालते. येतं का लक्षात? बघा, एक करता आली तर रिक्वेस्ट करून बघा. शक्य झालं तर जर परचेस केलं डिपार्टमेंटनी तर ते चांगलंच आहे आपल्या सगळ्यांसाठी. आपल्याला आपला जो हा वेळ जातोय ना अधूनमधून बाहेर फेकलं जाणार आपल्याला, आपण परत जॉईन व्हायचं तिकडे. मला वाटतं किती वेळ जातो आहे माहित नाही मला. दिस इज जस्ट सजेशन फ्रॉम माय साइड. इफ इट इज पॉसिबल फॉर यू टू कन्व्हिन्स युअर क्लास कोऑर्डिनेटर, डू इट. अँड बिकॉज दिस विल हेल्प अस टू ऑल ऑफ अस. एकदा बघा ना लिंक लागली आणि तिकडे लिंक जर सारखी तुटत गेली आहे, मूवी आला तिकडे आणि सारखी सारखी जाहिरात जर आली मध्ये, तर कसं कसं होईल बघा ना. यू कॅन इमॅजिन. आपण बघत नाही तसला मूवी आहे, त्याच्यासाठी आपण सिनेमा टॉकीजला प्रेफर करतो. बट राईट नाव सिनेमा टॉकीजला सगळे बंद आहेत ना हे COVID-19 मुळे. बरोबर काय? हॅलो, ऍडव्हर्टाईज. येस, हॅलो, येस. बरोबर काय? हॅलो. येस सर. So first course objective, if you will try to understand where what is mentioned, student should be able to develop computer algorithms. आता हे अल्गोरिदम म्हणजे काय? मी आता असं समजतोय की तुम्हाला काहीच नाही माहित. तिथनं आपण चालू करूयात, काय अडचण? नो सर. सो कम्प्युटर अल्गोरिदम, what is mean by computer algorithm, हे थोडंसं आपण समजून घेऊ. and once you will understand computer algorithm, that computer algorithm we can implement for solving the civil engineering problem. सिव्हिल इंजिनिअरिंग प्रॉब्लेम हे आपण इझिली कम्प्युटर अल्गोरिदम वापरून सॉल्व्ह करू शकतो. मग ह्या पहिलं ऑब्जेक्टिव्ह काय आहे, तर विद्यार्थ्यांना इकडे कम्प्युटर अल्गोरिदम डेव्हलप करता यावेत. कशासाठी? तर फॉर सॉल्विंग सिव्हिल इंजिनिअरिंग प्रॉब्लेम्स. हे पहिलं आपलं ऑब्जेक्टिव्ह आहे. काय अडचण? समजलं का? जाऊया दुसऱ्याकडं. हो सर. टू डेव्हलप स्टुडंट्स ॲबिलिटी टू अनालाइज. आपल्याला अनालिसिस करता यायला पाहिजे. मला वाटतं तुम्ही ब्रिजचं अनालिसिस करता. आता माहित नाही मला तुम्हाला कुठला सिलेबस काय. मी आपलं असंच बरं काय एक्झाम्पल्स काय घेतोय. जर माझं कुठं चुकत असेल तर थोडंसं माफ करा. सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये जास्त काही मला माहिती नाही. तुम्ही जर सांगितलं तर मी शिकेन डेफिनेटली. So let us try to understand, if suppose you are analyzing any bridge construction आहे, एखादा पूल बांधलाय आणि त्या ब्रिजचं आपल्याला अनालिसिस करायचं आहे. काहीतरी मेथड असणार आहे तिकडे, काहीतरी कॅल्क्युलेशन असणार आहेत का हो? हॅलो. येस सर. So what we are doing with the help of this computer programming and algorithm, what we can do, we can analyze, we can make analysis, we can formulate. Hello, गेलं काय? आहे अजून. We can formulate and we can solve again civil engineering problems. ठीक आहे, by using प्रोग्रामिंग लँग्वेज C. कम्प्युटरची लँग्वेज आहे ही. त्या कम्प्युटरची लँग्वेज वापरून आपण काय करू शकतोय, तर सिव्हिल इंजिनिअरिंगचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतोय. वी कॅन परफॉर्म अनालिसिस, वी कॅन फॉर्म्युलेट सर्टन प्रॉब्लेम्स म्हणू सिव्हिल इंजिनिअरिंग प्रॉब्लेम्स, अँड वी कॅन सॉल्व्ह ऑल दोज सिव्हिल इंजिनिअरिंग प्रॉब्लेम्स विथ द हेल्प ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेज विच इज कॉल्ड ॲज C लँग्वेज. काय अडचण? हो सर. थर्ड कोर्स ऑब्जेक्टिव्ह जो काय आहे, टू डेव्हलप काय म्हणलं, अ थरो अँड अंडरस्टँडिंग ऑफ प्रिन्सिपल्स ऑफ न्यूमरिकल मेथड्स ऑफ अनालिसिस. ठीक आहे, युजफुल टू सॉल्व अगेन सिव्हिल इंजिनिअरिंग प्रॉब्लेम्स. मग हा जो आपला दुसरा पार्ट आहे ना आपल्या विषयामधला, कम्प्युटर प्रोग्रामिंग एक, कम्प्युटर प्रोग्रामिंग अँड न्यूमरिकल मेथड्स. हा न्यूमरिकल मेथड जो पार्ट आहे तो
कपिल जुंजळे सर आपले घेतील तुम्हाला प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह करायचे, न्यूमरिकल मेथड्स म्हणजे काय वगैरे, तर त्याच्या रिलेटेडचे जे काही प्रोग्राम्स असतील ते आपण परत कम्प्युटर प्रोग्रामनी पण ते प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह करणार आहोत. आणि हे सगळं आपल्याला कशाला युजफुल होईल, टू सॉल्व्ह अगेन सिव्हिल इंजिनिअरिंग प्रॉब्लेम्स. हा सिव्हिल इंजिनिअरिंग प्रॉब्लेम्स हा शब्द बघा ना, प्रत्येक कोर्स ऑब्जेक्टिव्ह मध्ये आलेला आहे तिकडे. इट मीन्स दिस सब्जेक्ट इज फॉर टू सॉल्व्ह सिव्हिल इंजिनिअरिंग प्रॉब्लेम्स. बरोबर काय हो? हॅलो. हो सर. And with the help of computer programming, we are trying to solve civil engineering problems. असे आपले हे कोर्स ऑब्जेक्टिव्ह आहेत. कोर्स आउटकम जर तिकडे बघितले, कोर्स आउटकम म्हणजे काय, हे उद्दिष्ट झाले सगळे. हॅलो सर. हा हॅलो. सर कोणत्या टाइपचे म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतायत? मॅथमॅटिकल रिलेटेड प्रॉब्लेम्स असतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही काहीतरी ब्रिजचं डिझायनिंग केलंय बरं का. आता आम्ही आमच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधलं एक एक्झाम्पल देईन इकडे. नकल जॉईंट तुम्हाला होतं का कधी सिव्हिल मध्ये? ट्रॅक्टरच्या मध्ये ट्रॉली आणि तो ट्रॅक्टर असतो, त्याच्यामध्ये जोडण्यासाठी एक नकल जॉईंट असतो. हॅलो. हो सर. हा तर त्याचं डिझायनिंग करू शकतो आपण. ती डिझाईन प्रोसिजर एक काहीतरी राहते तिकडे. तर ती डिझाईन प्रोसिजर जी काय असते ती मॅथमॅटिकली डिझाईन प्रोसिजर असते. ती मॅथमॅटिकली जी काही डिझाईन प्रोसिजर आहे ती संपूर्णपणे आपण ह्या प्रोग्रामिंग मध्ये कन्वर्ट करू शकतो, ज्याच्या मदतीने आपल्याला कम्प्युटर हेल्प करेल की आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. येतं का लक्षात? हॅलो. येस सर. हो सर. हो सर. आता तुम्हाला बरं का तिकडे इरिगेशन म्हणून सब्जेक्ट आहे काय, किंवा डिप्लोमाला वगैरे असेल, माहित नाही. इरिगेशन, हो सर होता. हा वॉटर मॅनेजमेंट. हा वॉटर मॅनेजमेंट. मग किती पाणी सोडलं गेलंय, त्याचा मास फ्लो रेट वगैरे किती आहे, त्याच्यावरून किती वेळ लागेल. एखादं शेत तुम्ही जर भिजायला ठेवलं असेल, धरणाच्या जवळच एखादं शेत आहे आणि ते भिजायला ठेवलं असेल, तर ते किती वेळ आपण त्याचं गेट उघडे ठेवायचे किंवा चॅनल मधनं ते पाणी वाहू द्यायचं, जेणेकरून अख्खाच्या अख्खं शेत भिजलं गेलं पाहिजे. वॉटर इरिगेशन म्हणू आपण. मग तिकडे काही कॅल्क्युलेशन केले असतील तुम्ही डिप्लोमा लेवलला, केलते का? हो सर. मेथड होती ना, ते जे काही तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह केले ना, पेन आणि पेपर आणि कॅल्क्युलेटर घेऊन, ती सर्व काही आपण मशीनला देऊ शकतो, कम्प्युटरला देऊ शकतो. जिकडे कम्प्युटर काय करू शकतो, आपल्याला ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करून आन्सर देणार डायरेक्ट. जे तुम्ही आन्सर स्वतः काढलाय ना स्टेप बाय स्टेप, काही मेथड काही प्रोसिजर वापरून, तर ती सगळी प्रोसिजर ती सगळी मेथड एकदाच कम्प्युटरला देऊन टाकायची आणि कम्प्युटरला फक्त इनपुट द्यायचं. इनपुट दिलं की कम्प्युटर आपल्याला आउटपुट देणार. अशा पद्धतीनं प्रॉब्लेम सॉल्व्ह केले जाऊ शकतात विथ द हेल्प ऑफ कम्प्युटर प्रोग्रामिंग. समजलं का? हॅलो. येस सर. अनदर एक्झाम्पल जे थोडंसं रिलेव्हंट आहे का नाही माहित नाही मला. आपण एक ब्रिज कन्स्ट्रक्ट केलाय म्हणून आपण, ठीक आहे. आणि त्या ब्रिजची काहीतरी कॅपॅसिटी असते की ऍट ए टाइम एका वेळेस त्या ब्रिज वरती समजा एक 10 ट्रक ज्या फुल्ली लोडेड असतील, अशा 10 ट्रक, त्या फुल्ली लोडेड ट्रक त्या एका वेळेस जर त्या ब्रिज वरती आल्या, तरी पण तो ब्रिज सस्टेन झाला पाहिजे, तेवढी त्याची स्ट्रेंथ पाहिजे. येतं का लक्षात? हॅलो. दुसरं एक्झाम्पल. हा, जर तिकडे हेवी ट्रॅफिक झालं आणि असं काही झालं की एका वेळेस त्या ब्रिज वरती जे 10 ट्रक साठी आपण ब्रिज कन्स्ट्रक्ट केलता, तर तिकडे 15 ट्रक ज्या फुल्ली लोडेड ट्रक आहेत त्या चुकून आल्या त्या ब्रिज वरती, आणि तुम्ही ते विचारात न घेता, जर तुम्ही ती क्राउडेड कंडिशन विचारात न घेता जर तो कन्स्ट्रक्शन केला गेला असेल तसला ब्रिज, तर डेफिनेटली इन क्राउडेड सिच्युएशन म्हणू आपण, व्हॉट विल हॅपन दॅट देर विल बी चान्सेस ऑफ कोलॅप्सिंग द ब्रिज.